इराणचं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये, त्यामुळे गॅस टंचाईच्या भीतीनं सर्वसामान्यांची तगमग दिवसेंदिवस वाढत चालली आहे। उन्हातानात लोक गॅससाठी गर्दी करतायत। कुणाचं बुकिंग होईना तर कुणाचं बुकिंग झालं तर गॅस येईना। लोक संतप्त होऊ लागलेत आणि गॅस वितरकांवर पोलिसांना साकडं घालण्याची वेळ आली आहे। पाहूया तुमच्या आमच्या गावात, शहरात आणि संपूर्ण महाराष्ट्रात काय चाललंय। उन्हातानात उभे असलेले सामान्य ग्राहक, कुठे गॅस सिलेंडरसाठी सुरू असलेली तगमग। कोल्हापुरातल्या संभाजीनगरमध्ये तर नागरिकांनी चक्क रास्ता रोकोच केला। गॅस घेण्यासाठी तिथं इतकी गर्दी झाली की नागरिक संतप्त झाले आणि संभाजीनगर मिरजकर तिकटी मुख्य रस्ता अडवला। अखेर पोलिसांना ती परिस्थिती आटोक्यात आणावी लागली आणि चक्क पोलीस बंदोबस्तात गॅस सिलेंडरचं वितरण करावं लागलं। मी कोल्हापुरातल्या संभाजीनगर या ठिकाणी आहे। संभाजीनगर इथल्या संदीप गॅस एजन्सी, ही एजन्सीची दृश्य सुरुवातीला दाखवतो आणि आजूबाजूला हे पोलीस देखील पाहायला मिळतात। अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ती यापूर्वी कधीच पाहायला मिळाली नव्हती। ती परिस्थिती आता या ठिकाणी दिसते। स्वतः पोलीस या ठिकाणी पाहायला मिळतात, जे या संदीप गॅस एजन्सीच्या बाहेर आहेत। त्यांच्या बंदोबस्तातच ही सगळी गॅसचं वितरण जे आहे ते सुरू असल्याचं सध्या चित्र आहे। आणि या एजन्सीच्या बाहेरची दृश्य एकदा दाखवतो। किती मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती इथल्या नागरिकांनी केलेली आहे। गॅसचं वितरण तरी अगदी सुरळीत सुरू आहे, मात्र तरी देखील नागरिकांच्या मनामध्ये भीती आहे की आपल्याला गॅस सिलेंडर त्या ठिकाणी मिळेल की नाही। एकीकडे कोल्हापुरात उच्चभ्रूंनी गॅस सिलेंडरसाठी अशी गर्दी केली होती, तर दुसरीकडे संभाजीनगर वसाहतीतल्या सामान्यांनी बुकिंग केलेले सिलेंडर त्यांच्या दारात पोहोचवले जात होते। कशा पद्धतीने बुकिंग असतं सांगा, जेणेकरून तुम्हाला ते घरपोच झाले। बुकिंगचा नंबर असतोय फोन पुस्तक मध्ये, त्या नंबरवर बुकिंग केलेला। त्यानंतर ओटीपी येते। ओटीपी सांगितल्यानंतर त्याने टाकी आता किती दिवसानंतर आले? 4 दिवस अगोदर केलं। होय, आता अनेक जण बाहेर रांगा लावताना पाहायला मिळतात, त्यांना तू काय सांगशील? त्यांना सांगी बुकिंग करा, दंगा करू नका, 4 दिवसात आपल्याला टाकी पोहोचेल। तो साधारणतः कोल्हापूर जिल्ह्यासाठी 28 ते 29,000 इतक्या सिलेंडरची आवश्यकता असते रोज। तर तेवढा स्टॉक आपल्याला कंपन्याकडून तिन्ही येतो त्याच्यामध्ये। आणि प्लस त्यांच्याकडे ॲडिशनल बफर स्टॉक जो आहे तो साधारणतः 3 दिवसाचा आहे। म्हणजे आज जर बघितलं तर कोल्हापूरमध्ये 3 दिवसाचा बफर स्टॉक आणि प्लस रोजचा जो काही स्टॉक आहे तो येत राहतो तिथे। त्याच्यामुळे घाबरण्याची तशी कुठलीही कारण नाहीये। पुण्यातही सिलेंडरची सेवा घरपोच असताना लोक गॅस एजन्सीच्या दारात गर्दी करतायत। बुकिंग करून 8 दिवस झाले तरी गॅस मिळत नाही असं काही लोकांचं म्हणणं होतं, तर बुकिंगच होत नसल्याचा काहींचा दावा होता। अनेक ठिकाणी जे डोमेस्टिक गॅस कनेक्शन आहे ते सुरळीत सुरू असल्याचा दावा केला जातोय। मात्र आता जर आपण बघितलं तर हे लोकांची रांग जी आहे ती गॅस सिलेंडर घेण्यासाठी लागलेली आहे। अनेक ग्राहकांचं जे आहे ते बुकिंगच होत नसल्याने ग्राहक जे आहेत ते डायरेक्ट सिलेंडर घेऊन जे आहेत ते डिलिव्हरीच्या ठिकाणी येतात। गॅस एजन्स्या सुद्धा घरापर्यंत गॅस सुविधा देण्याऐवजी वेगवेगळ्या ठिकाणी वितरण पॉईंट करतायत आणि त्यामुळे त्याचा मनस्ताप जो आहे तो नागरिकांना होतोय। आता गॅस संपलेला आहे तर गॅस नाही आहे घरामध्ये, बुकिंग करतोय, बुकिंग होत नाही आहे, नंबर पण लागत नाही त्यांचे कुठले। 2-3 दिवस झालं बुकिंग करतोय आम्ही, ओटीपी येत नाहीये, बुकिंग त्यांचे नंबर लागत नाहीत कुठले। प्रॉब्लेम म्हणजे कंपनी फोन उचलत नाही बुकिंग करताना। बराच वेळा ट्राय चाललंय, ऑनलाईन पण बुक होत नाही। घरातला गॅस संपलाय, आम्ही स्टोअर स्वयंपाक करतोय। बुक केलेलं आहे सकाळी, जवळजवळ आता 8-10 दिवस झालेले। तुम्ही एका ठिकाणी एक डिटेल जागा करा ना। अशी गॅसची अडचण आहे का तुमच्या घरात काही? आता अडचण आहे ना, गॅस संपलेला आहे, काय करणार आहे आता? लाकडं आता आजच रात्री, काल रात्री संपलाय। उपराजधानी नागपुरातही गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या। ताजबाग परिसरात HP गॅस एजन्सी समोर नागपूरकरांनी सकाळपासून गर्दी केली होती। ऑनलाईन नंबर लागत नसल्याची इथल्या ग्राहकांची तक्रार होती। नक्कीच, कारण LPG गॅसचा तुटवडा जो निर्माण झालेला आहे त्याचा जो परिणाम आहे तो सगळीकडे दिसून येत आहे। खास करून नागपुरात आतापर्यंत असं चित्र नव्हतं, मात्र नागपुरातील आजही हे आपण चित्र पाहू शकतो की LPG सिलेंडर घेण्यासाठी जे ग्राहक आहेत ते लांबच लांब रांगेत अशा प्रकारे उभ्या असल्याचं आपल्याला दिसून येऊन राहिलेलं आहे। आतापर्यंत जो होता तो नागपुरात प्रशासनाने देखील दावा केलेला होता की तुटवडा नाही आहे, पूर्णपणे वितरित होऊन राहिलेला आहे, कुठल्याही अफवांना बळी पडू नका। मात्र जे आता आपल्याला चित्र दिसून राहिलेलं आहे हे चित्र किती बोलकं आहे तेच आपल्याला इथे सांगतंय की गॅसचा तुटवडा किती आहे। फोन लावत आहे तर फोन लागत नाहीये आणि ते म्हणते OTP साठी, OTP काही येत नाहीये, तर OTP आल्याशिवाय सिलेंडर देत नाही म्हणते। 7 वाजतापासून लाईनीत लागलेलो आम्ही।
आता 12 वाजून राहिले, चहा सुद्धा नाही पिली, लहान लहान मुलं घरी आतापर्यंत घरी राहिले. कंपनीच्या ऑनलाईन बुकिंग सिस्टीम आहे ती कम्प्लिटली कोलॅप्स आहे. 100% लोकांना मॅन्ट्री केलेलं आहे, पण त्याच्यावर नंबर लागत नाही, लोकांना OTP येत नाही. आमचा सकाळी 12 वाजतापासून ॲट प्रेझेंट म्हणजे कंपनीचाही मेसेज आला आहे 12 वाजेपर्यंत आत्ताही त्यांचा सर्व्हर बंद आहे. राजधानी मुंबईत घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू आहे, पण लोक मात्र रोज सिलेंडरसाठी गर्दी करतायत. एखाद्या एजन्सीकडे पूर्वी 1000-1200 सिलेंडरचं बुकिंग होत होतं, ते आता तिपटीनं वाढून 3-3.5 हजारांवर पोहोचले. मुंबईतले जे घरगुती महिला आहेत, ते घरगुती महिलांनाही याचा परिणाम आता सोसावा लागतोय. ज्यामध्ये जे महिला आहेत, जे घरात काम करणारे आहेत, घरातूनच काम करणारी महिला देखील आहेत, त्यांना देखील याचा परिणाम आता सोसावा लागत आहे. अनेक भागामध्ये सिलेंडरचा तुटवडा झाल्यामुळे लोकांमध्ये एक भीतीचा वातावरण निर्माण झालेलं आहे की आपल्याला सिलेंडर मिळणार आहे की नाही, असा एक नागरिकांमध्ये जे महिला आहेत, घरगुती महिला, त्यांच्यावर याचा परिणाम दिसू लागलेला आहे. आता सध्या बघा आमच्याकडे आत्ताच्या परिस्थितीत कसं होतं, आमचं 700-800 बुकिंग व्हायचं, जास्तीत जास्त 1500 पर्यंत, पण आता आमचं 3000 पर्यंत बुकिंग झालं, म्हणजे डबल बुकिंग झालं. म्हणजे आमचा 2 दिवसात सिलेंडर होता तर 4 दिवस लागला, 4 दिवस कधी 5-6 दिवस लागतो. त्यामुळे ते कस्टमरला वाटतं भीती म्हणजे की सिलेंडर भेटणार की नाही भेटणार, म्हणून ती बुकिंग करण्यासाठी माणसं धावपळ करतात. ती गर्दी होते आमच्या इथे असे की बुकिंग होत नाही, तर त्यांनी एक सिलेंडर मिळाल्यानंतर दुसरा सिलेंडर बुक करण्यासाठी जवळ 25 दिवस लागतात. 25 दिवसाशिवाय बुकिंग होत नाही. त्यामुळे कस्टमरच्या मनात एक भीती निर्माण झाली. ऍक्च्युअली त्यांनी घाबरायचं काही कारण नाही, सिलेंडरची व्यवस्था चालू आहे सुरळीतपणा, फक्त जरा माणसांनी समजून घ्यायला पाहिजे. नवी मुंबईत सकाळपासूनच गॅस सिलेंडरसाठी रांगा लागल्या आहेत. घरपोच सिलेंडरची वाट न पाहता नागरिक वितरकांच्या दुकानासमोरच रांगा लावत असल्यानं मागणी एकदम वाढली आहे. इराण, अमेरिका आणि इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता ही झळ जी आहे ती आता सामान्य नागरिकांच्या चुलीपर्यंत पोहोचताना दिसते. गॅसचा तुटवडा आहे असं सांगितलं जात आहे आणि त्या आपण गॅसच्या एजन्सीच्या बाहेर आपण उभे आहोत. सकाळपासून जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरची रांग होती. सुबह 8 बजे खड़े इधर टोकन बना के पीछे वाले को बता के पीछे वाला आया, सब सिलेंडर लेके गया. जो सुबह 5 बजे से आया है उसको नहीं मिला है. जिसको अभी बुकिंग किया वो लोग को नहीं मिला है. जिसका पहले का बुकिंग है, जो लाइन लगाया था उन लोग को मिला है. अभी जो बंदा का बोले 5 बजे आए हैं, 5 बजे आते उनको जगह से मिल जाता, नहीं मिलता, वो बात अलग है. उनको गलती क्यों 5 बजे आ रहे हैं, हम बुला रहे इनको 5 बजे. मत आओ इधर पे. कितना बजे खुलता है दुकान? मत आओ, घर पे आएंगे ना, क्यों आ रहे तुम लोग इधर? मत आओ ना. आप घर पे जाते हैं, लेकिन लोग घर पे रुक नहीं रहे. क्यों रुके ना, नहीं आएगा घर पे भी बोले. क्यों नहीं आएंगे, मत आओ. कैसे तुम? नाशिकमध्येही वेगळी परिस्थिती नव्हती. जिल्ह्यात काळा बाजार रोखण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करून तपासणी सुरू करण्यात आली आहे. संभाजीनगरमध्ये गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा असल्याचं प्रशासनानं आधीच जाहीर केलंय, पण अफवांचं पेव फुटल्यानं नागरिक गॅस सिलेंडरसाठी गर्दी करू लागलेत. घरगुती गॅस बाबत देखील मोठ्या अफवा पसरलेल्या आहे. मात्र प्रशासनाने अगोदरच सांगितलेलं आहे, आवाहन केलेलं आहे की घाबरू नका, मुबलक साठा आहे, तरी देखील गर्दी होताना दिसत. मी अशाच एका या गॅस भारत गॅसच्या एका एजन्सीच्या बाहेर उभा. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने नागरिकांनी मोठी प्रमाणात गर्दी केलेली आहे. नागरिक आपले जे सिलेंडर आहे ते घेऊन या ठिकाणी येताना आपल्याला दिसत आहेत. ऐसा ज्यादा तो टेंशन नहीं है उसको, सिर्फ इतना है कस्टमर ने एक दिन पहले बुकिंग करना है, दूसरे उनको सिलेंडर मिल जाता है. पर एक दिन पहले बुकिंग करना है और ऐसा है 25 दिन के बाद बुकिंग करना है. 25 दिन बुकिंग करे बाद दूसरे दिन सिलेंडर मिल जाता है. ऐसा गैस की कोई टच ज्यादा नहीं है. कोकणात शिमगोत्सव आणि रमजानचा काळ सुरू असताना लोक गॅस सिलेंडरची टंचाई होण्याच्या भीतीनं धावपळ करतायत. एकीकडे उन्हाचा पारा चढत असताना लोक सिलेंडरसाठी गर्दी करतायत. युद्धाचा भडका मध्य पूर्व देशांमध्ये चाललाय आणि त्याचा फटका किंवा परिणाम म्हणायला गेला तर भारतामध्ये पडताना दिसतोय. रत्नागिरीमध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून घरगुती असेल किंवा व्यावसायिक सिलेंडरसाठी कुठेतरी तुटवडा जाणवते का, या भीतीपोटी ग्राहक हे मोठ्या संख्येने रत्नागिरीच्या गॅस एजन्सीसमोर गर्दी करताना दिसत आहेत. सिलेंडर आता जीवनावश्यक वस्तू आहे, त्यामुळे ते उपलब्ध झाले पाहिजे. आता बुकिंग केल्यावर किती दिवसात येईल काय सांगत नाही ते, त्याच्यामुळे बुकिंगचं पण हे आहे. सर्वसामान्यांना दिल्या जाणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडरवर कोणताही परिणाम होणार नाही असं सरकारकडून वारंवार स्पष्ट केलं जातंय. गॅस पुरवठाही सुरू असल्याचं चित्र आहे, पण युद्धाची परिस्थिती कायम असल्यानं टंचाई निर्माण होऊन सर्वसामान्यांना त्यांच्या घरातील शेगडी विझेल अशी भीती वाटते आहे. म्हणूनच मुंबईपासून ते गडचिरोलीपर्यंत सगळीकडेच गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी लोक सकाळी उठल्यापासून ते तळपत्या उन्हातही रांगा लावतायत आणि गर्दी करतायत. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.